राहिले वतनदार सगळे. आणि महाराजांनी वतनदारी मोडली आणि वेतनदारी सुरू केली. आज महिन्याच्या महिन्याला पगार कुणामुळे येत असेल तर याचा उद्गाता छत्रपती शिवाजी महाराज. बस वतनदारी मोडली आणि वेतनदारी सुरू केली. आज भयानक गोष्टी आमच्या समोर घडताना दिसतात. कोपर्डीसारखं बलात्कार प्रकरण असेल, दिल्लीसारखं असेल, खिरलांजीसारखं असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे बघून आम्हाला प्रश्न पडतो की शिवाजी महाराज आम्ही खरंच डोक्यात घेतले का? आणि तरुण मुलींसाठी आता जास्त इथं उपस्थित नाहीत, पण जेवढ्या आहेत त्यांच्यासाठी एक, जर तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, हाईक हे सगळं वापरत असाल तर तुमचा आयुष्यातले 3 दिवस, वर्षातले 3 दिवस तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुक, हाईक, HDP, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्याई आणि सावित्रीमाई यांचे ठेवा. तुमच्याकडे वाईट नजर करून कुणाची बघण्याची ताप सुद्धा होणार नाही. सगळ्यात सुरुवातीला ते सुरुवात स्वतःपासून करा. देश सुरक्षित आपोआप सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. माँसाहेब जिजाऊंना वाटलं स्वराज्य उभा करावं, मात्र हे उभा करत असताना त्याने दुसऱ्याच्या पोराकडे नाही बोट दाखवलं, स्वतःचा पोर शिवाजी उभा केला. अरे एकुलता एक पोरगा होता संभाजी महाराजांचा मृत्यू त्याच्या अगोदरच झाला होता. एकुलता एक पोरगा शिवाजी. माँसाहेबांना त्यावेळेस वाटलं असतं अरे एकुलता एक आहे, ह्याचं जर काय बरं वाईट झालं तर म्हातारपणी आम्ही कुणाकडे लक्ष द्यायचं, आमच्याकडे कोण बघणार? ह्या सगळ्या गोष्टी माँसाहेब सुद्धा करू शकल्या असत्या, पण नाही. माँसाहेबांनी नाही सगळं केलं का? तर माँसाहेब जगल्या आयुष्यभर सगळ्या रयतेसाठी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 1674ला महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाल्यानंतर अगदी थोड्याच दिवसानं माँसाहेब जिजाऊंचं निधन झालं. आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर महाराजांपुढे उभा राहिला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. ती आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल. त्याप्रमाणे महाराजांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व म्हणून माँसाहेब जिजाऊ सदैव तत्पर राहिल्या. त्या माँसाहेबांचं ज्यावेळेस निधन झालं, महाराजांच्या डोक्यावर सगळ्यात मोठा डोंगर कोसळला. आणि ज्यावेळेस संभाजी महाराजांची नंतरच्या काळात बदनामी करत आली. आज आमच्या समोर जर काही उदाहरणं बघितले संभाजी महाराजांबाबतीत, आपल्या समोर 2-4 उदाहरणं आली जातात की संभाजी महाराज व्यसनी होते, संभाजी महाराज रंडीबाज होते आणि संभाजी महाराज बायकांच्या घोळक्यात बसायचे. सगळ्यात भयानक आरोप संभाजी महाराजांनी जे केले त्याच्यातला पहिला आरोप होता की अण्णाजी दत्तो नावाची एक मुलगी होती, तिचं नाव होतं तुळसा. ही तुळसा संभाजी महाराजांना रायगडाच्या पायथ्याशी भेटायला यायची हे सांगितलं. पण भेटीचा कालावधी वेळ त्यांनी सांगितला की 6:30 ते 7च्या दरम्यान संध्याकाळच्या. पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, रायगडाचे दरवाजे 6 वाजता बंद व्हायचे. हिरकणी प्रकरण लहानपणापासून आपण धडा वाचलाय. त्या हिरकणीला सुद्धा खाली यायला वाव नव्हता आणि महाराजांच्या आज्ञेशिवाय दरवाजे उघडणं शक्य नव्हतं. तब्बल अर्ध्या तासाचा घोटाळा आहे. संभाजी महाराज खाली येणं, त्या थोरातांच्या अण्णाजी दत्तोंच्या मुलीला भेटणं. बरं चला येऊ द्या खाली, काही प्रॉब्लेम नाही. बरं भेटाय कशामुळे आली तर त्या ठिकाणी ती पाणी भरायला यायची म्हणून संभाजी महाराज खाली यायचे. अहो अण्णाजी दत्तो अष्टप्रधान मंडळातील सर्वात एक उच्च मंत्री पदाचे होते. आज मला सांगा देवेंद्र फडणवीसची मुलगी येते का पाणी भराय खाली? आतापर्यंत कोणी बघितलं का एखाद्या मंत्र्याचा पोरगा सायकलनं पाणी भरायले? अहो साधं आमच्या गावाकडं जिल्हा परिषदेचं सदस्य, जिल्हा परिषद सोडून द्या, सरपंच पदाला एखादं उभारलं त्या आयुष्याची कमाई करून घेतात, त्याला काय लेकरण विक्रे पडले कशाला? हा महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बरं मंत्र्यांची मुलं पाणी भरायला बरं चला आली येऊ द्या. पण दुसरी महत्वाची गोष्ट, अण्णाजी दत्तोला कोणती मुलगीच नव्हती. आता मुलगी असल्यावर आरोप करणं ठीक होतं, त्याला मुलगीच नव्हती तर आरोप कसे करू शकतात? साधं लॉजिक आहे. साधं जर एखाद्याला मुलगीच नसेल ती भेटा येण्याचा 6:30च्या दरम्यान पाणी भरायला कशाला येईल? ह्या साध्या साध्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.
ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस साहेबेकरी नावाचा एक इतिहासकार रायगडावर आला होता. तो संभाजी महाराजांचं वर्णन करताना लिहितोय, संभाजी सारखा ज्ञानपंडित, संस्कृत पंडित जगात एकही माणूस नाही. त्या संभाजी महाराजांना बदनाम याच महाराष्ट्रात करण्यात आलं. कारण इतिहासकार नेमके ज्यांनी इतिहास घडवला त्यांचे इतिहासकार नव्हते, ज्यांनी इतिहास लिहिला त्यांचेही नव्हते. मग होते कुणाचे तर ते आपले होते सगळ्यात. आणि त्यामुळे आपण इतिहास हाती लिहिणं फार महत्वाची गोष्ट आहे. जगातला पहिला छापखाना जर कुठं सुरुवात झाला असेल तर शिवाजी महाराजांनी केलेला आहे. अहो ज्यावेळेस बिल क्लिंटनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांना आपल्या महाराष्ट्रातील हुशार लोक भेटायला गेले. हुशार लोक भेटायला गेल्यानंतर त्यांना विचारलं, तुम्ही कुठून आलात? त्या राष्ट्राध्यक्षाने विचारलं, तुम्ही कुठून आलात? आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भारत नावाचा एक देश आहे, भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे आणि त्या राज्यामधून आम्ही आलो. आणि त्यावेळेस राष्ट्राध्यक्ष सांगतो, एवढं जास्त काय सांगायची गरज नव्हती. तुम्ही जर सांगितलं असतं ना आम्ही शिवछत्रपतींच्या राज्यातलं, तरी मला कळालं असतं की तुम्ही महाराष्ट्रातले. आजही गुगलवर सर्च करा, बसल्या बसल्या व्याख्यान संपल्यानंतर करा, लगेच करू नका. इंडियन नेव्ही टाका, त्याच्यावर येतं फादर ऑफ नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. भारतीय नौदलाचा बाप कोण असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रज समुद्रावर आक्रमण करायचे, महाराजांकडे समुद्रावर आक्रमण करण्यासाठी जहाज नव्हते. महाराजांनी इंग्रजांना पत्र लिहिलं, आम्हाला काहीतरी तुमचे जहाज द्या. इंग्रजांनी नकार दिला आणि महाराजांनी सांगितलं, आता इंग्रजांना परत नाही जहाज मागायची, आपण बनवायची. आणि महाराजांनी स्वतंत्र जहाज बांधणीचा कारखाना उभा केला. जगाच्या पातळीवर, जगाच्या पाठीवर जर त्या जहाजाची तुलना केली तर जगात असं एकमेव महाराजांनी जहाज बनवलं होतं, ते परत कधीच कुणाला बनवता आलं नाही. कितीही तोफा टाका त्याच्यावर, ते जहाज कधी झालत नव्हतं, मागं टाकून पाण्यात बुडत नव्हतं. ही सगळी साधी संकल्पना शिवाजी महाराजांनी उभा केली होती. आज त्या नाशिक सारख्या शहरातून इकडे येतात ती बस डायरेक्ट पुलात कोसळते, कारण ती पुलच गायब झालेलं असतं. 350-400 वर्ष होऊन गेली. महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर महाराजांनी जेवढे काही किल्ले बांधले त्या किल्ल्याच्या तटबंद्या जशाच तशा आहेत. साध्या नदीमुळे जर पूल वाहून जात असेल तर सागरामधला सिंधुदुर्ग अजून जशाच तसा आहे. हे महाराजांचं सगळ्यात मोठं बांधकाम शास्त्र होतं, सगळ्यात मोठं होतं. स्त्री पुरुष समानता ही महाराजांनी लागू केली. आज हल्ली गोष्ट काय झाली, आता स्टेजवर सगळे पुरुष आहेत, बरं असू दे काही प्रॉब्लेम नाही, इकडेही सगळे पुरुष आहेत, इथं पुढं पुरुष आहेत, ते मागे त्यांच्या पाठीमागे परत पुरुष आहेत. आता त्यांची जागा इथं होती की नाही, तुमची चूक आहे, तुम्ही बसलाच नाही पुढे. संभाजी महाराज ज्यावेळेस गादीवर आले त्यावेळेस संभाजी महाराजांनी पहिल्यांदा सईबाई साहेबांच्या नावानं, येसुबाईंच्या नावानं शिक्के सुरू केले. म्हणजे स्त्री पुरुष समानता असावी. आजही महाराष्ट्रात अशी बोंब आहे. त्या नांदेड जिल्ह्यामध्ये नरसी तालुका आहे, तरसीला व्याख्यानासाठी गेलो होतो. व्याख्यानासाठी गेल्यानंतर ते सरपंच पदावर महिला होती, सरपंच म्हणून त्या महिलेचं नाव होतं, पण तिथं मी प्रतिमा पूजनाला बघितलं, सत्काराला बघितलं, नाव फिमेल आणि बॉडी मेल, मला काय धोरणच कळलं गेलं. मग ते मला प्रश्न पडला की नेमकं जर नाव सरपंच महिलेचं आहे, माणूस तर दुसरा दिसायला इथं. मग मी त्या आयोजकांना विचारलं, हो इथं नाव तर स्त्रीचं दिसतंय, पुरुष कसं काय येतोय? ते म्हटले काय ते सरपंच झाल्यापासून सरपंच आम्हाला खऱ्या बघायच भेटलं नाही, सगळं हीच हिंडत आहे. म्हणलं असू द्या, पण त्या जे स्त्री सरपंच आहे त्यांना बोलवा. आणि मग त्यांना आमच्या आग्रह खातर बोलवण्यात आलं, स्टेजवर बसवलं. कार्यक्रम संपल्यानंतर गावाला उत्सुकता पडली. अहो कित्येक वर्षानं स्त्री सरपंचांना बघितलं, त्यांना प्रश्न उंचवून बाहेर लागले. प्रत्येक जण आपापला प्रश्न मांडायला लागला, सांगायला लागला की अहो सरपंच साहेब बघा, गावातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक वेळेवर येत नाहीत, त्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. आणि त्यावेळेस ती बाई म्हणली आमच्या ह्यांना विचारा. आणि नंतर दुसऱ्या एक उठून उभं राहिलं, त्यानं सांगितलं ते जी सरकारी दवाखाना आहे त्याच्यामध्ये सगळ्या लस उपलब्ध नाहीत, गावातील मुलं सगळे आजारी पडतात, त्यांच्या आरोग्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. ती बाई म्हणायची आमच्या ह्यांना विचारा.
दुसरा एक जण उठून उभा राहिला, म्हटलं नाल्याचं व्यवस्थापन नाही, सगळं पाणी नाल्याचं रस्त्यावर येतंय, याच्यासाठी काहीतरी करा. ते म्हणायचे आमच्या ह्यांना विचारा. मला प्रश्न पडला, ही सरपंच झाली कशाला? मी सुधांना राहून विचारलं, म्हटलं जर नाल्याचं तुमच्या त्यांनाच विचारायचं, दवाखान्याचं तुमच्या त्यांनाच विचारायचंय, मग तुम्ही सरपंच झाल्या कशाला? आणि त्यावेळेस ती बाई म्हणली आमच्या ह्यांना विचारा. कारण ते आले बी, फॉर्म भरून घेतला बी, अंगठा बी घेतला, मला तिला सांग मतदान करायला नेलं, तेव्हापासून मी काही करायच्या बाहेर नाही. अवस्था अशी झाली, स्त्री पुरुष समानता असावी, स्त्री मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको नसावी. सगळं म्हणजे मग ते महाराज आपण लक्षात घेतले पाहिजेत. शिवाजी महाराजांनी स्त्री पुरुष समानता या महाराष्ट्रामध्ये आणली. ते शिवाजी महाराज आपण कुठे लक्षात घेतले पाहिजेत. आणि आज जेवढे आज आपण शहरी भागात जर बघितलं, आमच्या इकडेही बघितलं, मी अंबाजोगाईचं तिकडेही बघितलं, तर तरुण पोरं, माझ्या वयातली पोरं शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवणे, कोरं लिहिणे, हातावर छत्रपती गोंदणे, लाज वाटायला पाहिजे. ज्या हातावर छत्रपती गोंदलेलंय त्या हातामध्ये जर सिगरेट असेल तर त्या छत्रपती होण्याला अजिबात अर्थ नाही. गाडीच्या पाठीमागं असतं, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, हे बघतोस काय मुद्रा कर. अरे मुद्रा फोडून असतो, मुजरा मागून नसतो. महाराजांसारखं जर फक्त राहायचं शिकलात चांगली गोष्ट आहे, फक्त महाराजांसारखं वागायला शिका. नक्कीच महाराष्ट्रात बलात्कार नावाची गोष्ट कधी घडणारच नाही. जे असं तसं असतील ना, त्यांना वाटलं असेल कुठून आलं हे, काही बी लागले बोलायला. त्यामुळे अमिताभ बच्चनच्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे, मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारे मुझे, मेरा दोस्त ऊपर वाला. आजच्या महाराष्ट्राकडे बघून, तरुण व्यसनी पिढीकडे बघून एक गाणं लक्षात येतं, मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, मैं गुटखा खाने वाला, अरे दुश्मन क्या मारे मुझे, मैं खुद ही मरने वाला. शिवाजी महाराजांनी कोणते लक्षात घेतले मला तेच धोरण कळत नाही. कारण उभ्या महाराजांसारखं जर फक्त 3 गोष्टी साध्या साध्या करा. महाराजांनी कधीच व्यसन केलं नाही, संभाजी महाराजांनीही कधीच व्यसन केलं नाही. तुम्ही व्यसन करू नका. महाराजांनी कधी परिस्थितीकडे वाईट नजरेने बघितलं नाही, तुम्ही बघू नका. ह्या साध्या साध्या गोष्टी लक्षात घ्या. कारण इतिहास आज सगळ्यांना वाटत झाली की इतिहास ऐकायला मिळेल, पण डॉक्टर बाबासाहेब 21व्या शतकात जर आपण बघितलं तर वाटतं की इतिहास काय कामाचा. म्हणजे 21व्या शतकात आपण विज्ञानाकडे चाललंय, सगळं भूतकाळात काय पडलंय. पण बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज कधीच समाजामध्ये इतिहास घडवू शकत नाही. तर प्रस्थापित इतिहासकार, प्रस्थापित समाजव्यवस्था त्या समाजाचा इतिहास हाती घेऊन त्या समाजाला गुलाम बनविण्यात यशस्वी ठरते. त्यामुळे इतिहास फार महत्वाचा आहे, आपण तो लक्षात घेतला पाहिजे. सकुजराव गायकवाडांनी एकदा सावित्रीबाई देसाई नावाच्या महिलेवर बलात्कार केला आणि बातमी महाराजांच्या कानी गेली आणि महाराज चौथळ उठले, सकुजराव एक वेळेस तुम्ही किल्ला नाही घेतला असता तरी चाललं असतं, पण स्त्रीच्या आबरूला हात घातला, ह्याचा दंड तुम्हाला द्यावाच लागेल. आणि महाराजांनी आज्ञा दिली की त्या सकुजरावाला तिचे हात कलम करा, तिचे पाय कलम करा, तिचे लिंग कलम करा. लगेच नुसती अंमलबजावणी नाही केली, नुसता आदेश नाही, तुरंत त्याच्यावर अंमलबजावणी सुद्धा झाली. त्यानंतर शिवरायांच्या काळात एकाही स्त्रीवर बलात्काराची घटना घडलेली नाही. आज महाराष्ट्र शासनाला जर बलात्कार नावाची गोष्ट थांबवायची असेल तर शिवाजी महाराजांचं शासन आठवावं लागणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ते शिवाजी महाराज आपण सुरुवातीला लक्षात घेतले पाहिजे. त्यात शिवाजी महाराजांचा नंतरचा काळात वारसा शाहू महाराजांनी चालवला. आज दुर्दैवाची गोष्ट अशी झाली, शिवाजी महाराजांच्या नंतरचा इतिहास आपण दुर्लक्षित करायला लागलो. अहो शाहू महाराज एकदा कर्नाटकात गेले, कर्नाटकातला राजाने तिथल्या पेंडारी पारधी बांधवांना शिक्षा द्यायला सुरुवात केली, ती चोर चोरट्यांना, आणि त्यांना शिक्षा ठोठावली की या सगळ्यांना कैद करा आणि ह्या सगळ्यांना मृत्यूदंड द्या. आणि त्यावेळी शाहू महाराज सांगते झाले, अहो ह्यांना मृत्यूदंड कशाला द्यायचा, ह्यांना माझ्या ताब्यात द्या, तुमच्यापेक्षा भयानक शिक्षा मी देतो. आणि महाराजांनी कोल्हापूरच्या माळावर त्यांना आणलं. कोल्हापूरच्या माळावर आणल्यानंतर त्यांना सांगितलं की इथं उतरा, जगायचं असेल तर हा माळ खोदून